नमस्ते. नमस्ते. आपण सध्या वडगाव तालुका मान जिल्हा इथं सातारा इथे आहे आणि खरं तर या तलावामध्ये काय तुम्ही शेतकऱ्यांचं काय मागणी घेऊन इथं आलाय? खरं तर तुमचं शासनाचं नाव सांगा, पद सांगा आणि काय मागणी आहे ते देखील सांगा. मी महेश करचे, सामाजिक कार्यकर्ता मान खटाव. खरं तर शासन एका बाजूला पाणी अडवा पाणी जिरवा असं धोरण राबवतंय आणि दुसऱ्या बाजूला धन दांडगे हे पाझर तलावच चोरून न्यायचं काम दुसऱ्या बाजूला करतायत. या ठिकाणी आपण जर आज बघितलं वडगावमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी आज आलेले आहेत. इथं काही धनदांडगी लोक या शासनाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून मोठमोठ्या विहिरी पाडून इथून 4-5 किलोमीटरवरती पाणी नेण्याचा आणि त्यांच्या शेतीचं ह्या धनदांडग्यांच्या शेतीचं नंदनवन करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी 72च्या दुष्काळात शासनाला विनामूल्य आपल्या जमिनी दिल्यात त्या शेतकऱ्यांचं वाळवंट करण्याचा हा जो घाट घातलेला आहे तो आम्ही कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यातली एक गंभीर बाब म्हणजे काल इथल्या आमच्याच एका शेतकऱ्यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एक गुंड आणून त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. ही महाराष्ट्रात अतिशय गंभीर बाब आहे आणि आम्ही तेवढ्याच गंभीरतेने घेतलेली आहे. आज जर शेतकऱ्याला तो इथं अतिक्रमण रोखण्यासाठी आणि त्याची शेती वाचवण्यासाठी पाण्याच्या हक्कासाठी तो जर लढतोय आणि त्याच्यासाठी त्याच्या घरात घुसून जर त्याला मारहाण केली जात असेल तर त्यांना आमचा इशारा आहे की शेतकऱ्याकडे आसूड असतो आणि रुमणं पण असतं. तुम्ही किती गुंडान काय ती कोपरापासून ढोपरापर्यंत तुम्हाला जर सोलून नाही काढलं तर शेतकऱ्याची अवलाद नाही सांगणार. आणि त्यांना कोण हे जे पाठबळ करतायत खरं तर ही ह्या पाणलोटच्या क्षेत्रातलं आणि पाण्यात असलेलं एक क्षेत्र आहे. हे शासनाची जागा आहे आणि या शासनाच्या जागेचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही शासकीय अधिकाऱ्यांची आहे, प्रशासनाची आहे. असं असताना ही शेतकरी गेले अनेक दिवस शासनाकडे प्रशासनाकडे लघु पाटबंधारे असतील, प्रांत असेल, तहसील असेल किंवा अगदी ग्रामपंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल यांच्याकडे तक्रारी करतायत. परंतु या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा फुटबॉल केलाय. शेतकऱ्यांना ते कसल्याही प्रकारची दाद देत नाहीत. जर शासकीय संपत्तीचं तुम्हाला संरक्षण करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा, तातडीने हे अतिक्रमण काढा आणि ज्यांनी अतिक्रमण केले आणि ज्यांनी शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण केली त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करा. ही मागणी आम्ही या निमित्तानं करतोय. अन्यथा हा प्रश्न फक्त एका वडगाव गावापुरता मर्यादित न राहता मान खटावचा हा संघर्षाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न होईल एवढं मी आपल्याला जाणीवपूर्वक आणि गंभीरपणानं सांगतोय. ओके. या संदर्भात ही घटना जी आहे ती मान तालुक्यातील वडगाव गावामध्ये घडतीये. या संदर्भात आपलं आंदोलन आहे, आपण निवेदन देखील दिलंय. ते आंदोलन कधी आहे, कोठे आहे आणि काय इशारा असेल प्रशासनाला? हे अतिक्रमण काढण्यासाठी आणि या सगळ्यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. परवा शुक्रवारी 26 जून पासून हे सर्व शेतकरी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. खरं तर या महाराष्ट्राचं या देशाचं दुर्दैव आहे. कृषी प्रधान देश म्हणता आणि शेतकऱ्याला देशोधडीला लावण्यासाठी ही सगळी यंत्रणा काम करते. परंतु आता शेतकरी एकटा नाही, सगळे शेतकरी आम्ही एकत्र येऊ, आम्ही एकमेकाच्या हातात हात देऊ आणि जे रुमणं आणि आसूड आमच्याकडे असतो तो घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरून शेतकऱ्यांना छळणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढल्याशिवाय पुढच्या काळात आम्ही गप्प बसणार नाही. तो सांगा आणि काय मागणी आहे, काय विषय आहे तो सविस्तर सांगा. माझं नाव विजयकुमार दगडू अंबासे. 1972 ला हा तलावा 1972 साली आमचे वडिलाच्या काळात हा तलावा झालेला आहे. ह्या तलाव्याला जमीन विनामोबदला शासनाला दिलेली आहे गावाच्या फायद्यासाठी. कोणी दिली? आम्हीच दिली. आम्ही सर्व यातले हे जे सगळे शेतकरीच आहेत, यातले हे सगळे शेतकरीच आहेत. तर ह्या तलाव्यामध्ये हे जे पाणी हे कटापूर योजनेचं पाणी वर पाईपलाईन झाली ते पाण्याचं पाणी इथं ह्या तलाव्यात सुटलं जातं. बरोबर. ह्या तलाव्यातलं पाणी सुटलं जातं. ह्या तलाव्यातल्या शेतकऱ्यांनी विनामोबदला जमीन दिलेली आहे तलाव्याला. तर हे पाणी जर अशा मोठ्याल्या 5-5 इंची पाईपलाईन जर ह्या विहिरीत इथं अतिक्रमण करून जर का 5-5 इंची जर पाईपलाईन जर इथून जर 2-2, 4-4 किलोमीटर जात असतील तर इथल्या शेतकऱ्यांना ह्याचा काहीच फायदा होणार नाही. तर माझी म्हणणं काय आहे, आता हे जे अतिक्रमण होतंय बरोबर, हो, आता ही जागा जी आहे ती कोणाची आहे? शासनाचे आहे, लघु पाटबंधारे. हा, मग त्याच्यात तरी पण कसं काय अतिक्रमण होतंय आणि शासन याकडे लक्ष नाही का देत? शासनाकडे लक्ष द्यायला शासनाकडे आम्ही संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. शासनाला पूर्तता केलेली आहे. त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना कळवलेले आहे. त्यानंतर आज ऐकून घ्या, काल असं अचानक सुद्धा घडलं की ह्या विहिरीला किंवा ह्यासने आम्ही विरोध करतोय, आम्ही खालचे शेतकरी आहोत, विरोध करतोय म्हणून रात्री माझ्यावर आत्मघातकी हल्ला झालाय. बर.
माझ्यावर रात्री आत्मघातकी हल्ला झालेला आहे. तर आज पोलीस स्टेशन मध्ये ऐकून घ्या, ते कारवाई करून एवढ्यातच इथं आलेलो आहे. बरं आता तर तुमची सदर्व ही आमची मागणी एकच आहे, ह्या तलाव्यातून कुठलंही अतिक्रमण घडू नये, होऊ नये. शासनानं अतिक्रमण होऊन देऊ नये. जे झालेलं असेल ते काढून टाकावं आणि इथल्या जनतेला थोडाफार ऐकून घ्या. म्हणजे तो ह्या गावाला, अख्ख्या गावाला ह्याचा फायदा आहे ह्या तलाव्याचा. बरोबर आहे. अख्ख्या गावाला, नुसतं इथल्या शेतकऱ्याला नाही, इथून पाक पांढरी कर्लीपर्यंत फायदा आहे या तलाव्याचा. वड्यानं जातं पाणी, सांडीतनं पाणी पडल्यानंतर पूर्ण कर्लीपर्यंत वड्यानं जातं. तुमची मागणी आहे की इथलं अतिक्रमण थांबावं. थांबलं नाही पाहिजे. थांबलं तर तुम्ही काय का आंदोलनाचे आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे. ओके, थँक्यू. नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझं इंद्राव ज्ञानोबा अंबाशी, बरं. राहणार वडगाव. आता 1972 ला ही तुमची जमीन होती, ती कोणी दिली? ती हे सरकारने? आमच्या आजोबांना बाग वडिलांनी दिलेले आहे. हे गावासाठी दिलेले आहे. काय तलाव व्हावं? तलाव व्हावा म्हणूनच दिलेले आहे. बरं, आता पाणी आंधळी धरणात नाही तर सोडले जाणार इथं आहे. सोडलेच. सोडलेलं आहे. सोडलेलंच सोडले आहे. पण जाणार हो, आहे. हो. त्याच्या खाली जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा होणार. मग या तलाव्यात कसं काय अतिक्रमण चालू आहे? अतिक्रम ही काही असं अन्यायचाच हे अतिक्रम चाललंय. पण ही जागा जी आता तलाव्याची आहे हे खरं तर कागदपत्रे आता शासनाकडे आहे ना. हो, मग तरी पण कसे काय? शासनाच्या ज्याच्यात अशी करतात माणसं, हा? अशी करतात माणसं शासनात. बरं, आता काय याला तुमची मागणी काय आहे? थांबावं. आमची मागणी ही काय नाही, फक्त बंद पडलं पाहिजे सर. अतिक्रमण. अतिक्रमण बंद होऊन शांततेत राहिलं म्हणजे आमचा विषय याच्या पुढे काय नाही. तुम्हाला पाणी सोडलं पाहिजे काय? पाणी तर का मग कशाला आहे तुमले पाणी नको इथं. बरं बरं पाण्याशिवाय काय करायचं. बरं बरं. तुमची मागणी आहे अतिक्रमण थांबवा. हे थांबलं पाहिजे आणि पाणी आमच्या ह्या तलाव्यात सुटावं. ओके. शासनाने हे तुमचं म्हणणं ऐकलं नाही तर तुम्ही काय करणार आहे? मग इथं आंदोलन आम्ही करू शकतो. बर. आंदोलन करून इथं बसणार का हो सगळे सरकार. शेतकरी एक होणार आहे. ह्या एक शेतकरी आहे ती म्हणूनच इथं पोहोचलोय. बर बर. ह्याच्या पुढं काही आमचं म्हणणं